नमस्कार मित्रांनो, बघा आज आपण शेवग्याच्या पानाचा वापर करून एक रेसिपी बनवणार आहोत. तर छान आता कवळी कवळी पाने आलेली आहेत. तर मी छान माझ्याकडे झाड आहे तर तोडून आणलेलं आहे, एकदम ताजे आणि ऑर्गॅनाइज. तर आपण हे पाणी आहे ते सरळ तोडून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तर इथे एक हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, एक टमाटर, कोथिंबीर, एक कांदा आणि तूर डाळ आहे ती मी भिजत ठेवलेली आहे 10 ते 15 मिनिट पूर्वी. तर आपल्याला हे साहित्य वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पानं तोडून घ्यायची आणि स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची. तर आमच्याकडे ही भाजी मृग नक्षत्र किंवा रोहिणी नक्षत्रामध्ये ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. तर म्हणूनच मी आज ही भाजी बनवत आहे. तर तुम्ही कशी बनवता ही भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तर ही भाजी खूप छान असते आरोग्यासाठी. BP, शुगर सर्व बिमारीसाठी खूप उपयुक्त ही भाजी. नक्कीच तुम्ही बनवून एकदा तरी खायला पाहिजे. अशा पद्धतीने छान धुवून घेते आणि नंतर याला आपण मी कट करून घेते. खूप छान असते ही भाजी आरोग्यासाठी. आरोग्यदायी भाजी, सर्व गुण संपन्न ही भाजी. तर बघा अशा पद्धतीने मी कट करते. छान एकदम कवळी आलेली आहे. वाऱ्यामुळे झाड तुटून पडलं होतं, नंतर फांद्या आलेल्या आहे. तर अशा पद्धतीने छान मी कट करते. तर अशा पद्धतीने मी कट केली. तर मी पॅन ठेवला. पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. दोन चम्मच तेल. तर तेल आपलं छान गरम झालं आहे कडकडीत. तर मोहरी आणि जिरे टाकून घेते. त्याच्यानंतर हिरवी मिरची झाल्यानंतर कांदा ते पण छान टाकून घेऊन भाजून घेते. नंतर त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट छान परतून घ्यायचं. कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा. कांदा आपला छान भाजला गेला आहे. तर थोडीशी आहे ना हळद टाकते, लाल तिखट, हे पण तेलामध्ये छान आहे ना परतून घ्यायचं. टमाटर आता भाजी टाकून घेते. आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे भाजी, जेणेकरून थोडा वास असतो भाजीला, तो तेलामध्ये भाजल्यानंतर निघून जाईल. तर आपल्याला छान परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. त्याच्यानंतर आपल्याला आता डाळ टाकून घ्यायची. आरोग्याच्या अनेक समस्यावर रामबाण आहे ही भाजी. नक्कीच तुम्ही ट्राय केला मी सांगितल्याप्रमाणे. थोडं शिजून घेते पाणी टाकून. तुम्हाला याच्यामध्ये टमाटर वगैरे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. थोडं पाणी घालते आणि शिजून घेते.
झाकण. तर एकदा मी बघते. छान झाली आहे भाजी एकदम. कोणताही मसाला न वापरता साध्या घरगुती साहित्यामध्ये. तर बघू शकता मित्रांनो, आपली भाजी छान झाली आहे, शिजली आहे. गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी पसंत येईल. तर माझी रेसिपी तयार झाली. कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झटपट बनणारी घरगुती साहित्यामध्ये. तर आज मी भात बनवला आहे. भात, कढी आणि भाजी. तर बघू शकता छान झाली आहे भाजी. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. परत भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आरोग्यदायी राहा. धन्यवाद मित्रांनो.